पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईत हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पहलगाम हल्ल्याचे पाकिस्तानला जसे उत्तर द्यावे अशी मागणी संपूर्ण देशात केली जात आहे। विशेष म्हणजे विरोधी बाकावर बसलेल्या राजकीय पक्षांनी याला पाठिंबा दिला आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाम हल्ला, काश्मीरचे पर्यटन याबाबत सविस्तर भाष्य केले आहे। त्यांनी नरेंद्र मोदी यांनी काय केले पाहिजे याबाबत सविस्तर सांगितलं आहे। हल्ला करणारे अजून सापडले नाहीत, भारताची यंत्रणा अपयशी ठरली याबद्दल दुमत नाही। पहलगामवर हल्ला करणारे जे कोणी होते ते अजून शासनाला सापडले नाहीत, त्यांची चळवळ कुठून कुठे गेली याची देखील शासनाला माहिती मिळाली नाही। दहशतवादी लाईन ऑफ कंट्रोल अद्याप पार गेलेत असं मला तरी वाटत नाही, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली। तसेच पाकिस्तानचा विश्वास सिद्धांतांवर आहे, त्यांचा हाच विचार पसरवण्यासाठी त्यांनी ही घटना घडवून आणली आहे असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। काश्मीरमध्ये पर्यटक गेले पाहिजेत, शासनाने त्या पद्धतीने पावले उचलली पाहिजेत। पावसाळ्याला अजून 1 महिना शिल्लक आहे असे मी मानतो। केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला निर्देश द्यावे की त्या राज्याने तेथील पर्यटकांची सोय करावी। केंद्र शासनाने या पर्यटकांची पुन्हा संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली। तसेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी याबाबत निर्णय घेतला तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेतो अशी जाहीर ऑफरही प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली। तसेच नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाविरोधात काय निर्णय घ्यायला हवेत याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केले। नरेंद्र मोदी यांच्या जागी जर मी असतो तर पुतीन यांची नीती वापरली असती। युक्रेन जर नाटोकडे गेला तर रशियाला धोका असल्याची मानसिकता पुतीन यांची आहे, त्यामुळे त्यांनी युक्रेनच्या पायाभूत सुविधाचा उद्ध्वस्त करून टाकल्या। आपल्याला अशीच काही नीती वापरली पाहिजे, अशी नीती वापरल्यास पाकिस्तान पुढच्या 30 वर्षात मागे जाईल असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले।